महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के मारकंडा यानी कंसोबा गांव से बड़ी खबर आ रही है। ग्राम पंचायत पर भ्रष्टाचार और मनमानी के गंभीर आरोप लगे हैं। गांव में अधिकतर लोग अशिक्षित हैं। दिन भर की मेहनत मजदूरी करके जैसे तैसे अपना घर चला पाते हैं। जागरूकता की कमी का फायदा ग्राम पंचायत पर बैठे जिम्मेदार लोग उठा रहे हैं। गांव के विकास कार्यों के लिए आने वाला सरकारी निधि ग्रामीणों के मुताबिक सही जगह खर्च नहीं किया जा रहा। गाँव में गंदगी, दूषित पानी और बीमारी की समस्या चरम पर है, लेकिन प्रशासन उदासीन बना हुआ है। गांव वालों का आरोप है कि सरपंच और सचिव की मनमानी के कारण सरकारी योजनाओं का लाभ लोगों तक नहीं पहुंच पा रहा है। कई लाभार्थियों को तो शौचालय योजना के पैसे तक नहीं मिले, जिससे गरीब परिवारों के हक का सीधा हनन हो रहा है। कुछ दिनों पहले चारमाशी तालुका के येणापुर में जिलाधिकारी ने अचानक भेड़ देकर लापरवाही पर सख्त कार्रवाई के निर्देश दिए थे। ग्रामीणों का कहना है मारकंडा गाँव में भी अब वैसी ही जाँच और कार्रवाई होनी चाहिए। ग्रामीणों की मांग है कि जिलाधिकारी तत्काल हस्तक्षेप करें, भ्रष्टाचार की जांच हो और गैर जिम्मेदार सरपंच सचिव पर दंडात्मक कार्रवाई की जाए, ताकि लोगों को उनके हक की सरकारी योजनाओं का पूरा लाभ मिल सके। मारकंडा गांव के लोग अब न्याय की उम्मीद में हैं, ताकि उनका गांव भी विकास की मुख्य धारा से जुड़ सके। तुमचं नाव काय? दशरथ रामचंद्र हुलके, राहणार कुठले तुम्ही? मारकंडा कंसोबा. अच्छा, तर ग्रामपंचायत मार्फत आपलं कोणती समस्या पहिली? संडासची समस्या आहे. 2024 मी संडास बनवलो, तर 2025 संपत आहे, तर इथून पैसा नाही भेटला. अच्छा, 12,000. तुम्ही बाबूसाहेबाला भेटले का? सचिव जे आहे बाबूसाहेबाला भेटलो, तर सरपंचाला भेटलो, तर पैसा भेटणार असं म्हणतात, पण पैसा भेटेल कधी? अच्छा, बाबूसाहेब हजर राहतात का ऑफिसमध्ये? बाबूसाहेब 8 दिवसातून 2 दिवस येते ड्युटीवर. अच्छा अच्छा अच्छा. अजून काही समस्या बाकी आपल्या ग्रामपंचायतच्या? तर संडासच्या आपला पाण्याची टाकी बंद आहे. अच्छा, 5% कमी ऑफिसमध्ये गेले तुम्ही बोलायला? आम्ही दोघं जण गेलो. कोण कोण गेले होते? सुरेश राऊत मी गेलो, दोघं जण गेलो. अच्छा, मग काय म्हणे बाबूसाहेबांना? बाबासाहेब होईल म्हणजे दुरुस्त, पण हा. पाण्याची अडचण आहे म्हणजे पाण्याची अडचण आहे. एक तर पैसा काढते कशाचं? पानपत्त्याचा पैसा. अच्छा, कुठं काढले पैसे ते? आपला बॉम्बपेटीचा आपला पाणी नेतून विकतून हां. तर ते पैसे 700 रुपये काढतात वर्षाचे. अच्छा, म्हणजे कशामध्ये काढले पैसे ते? ते आपला पाणी कर म्हणून, अच्छा. पाणी कर म्हणून पैसा काढतात. एक तर नाली साफ नाही, एक तर कचरा रोडाच्या मेरले, एक तर त्या टाकीवर कचरा जाऊ नाही, हां. साफसूफच नाही बिलकुल. अच्छा, म्हणजे तुमचे बेलक्ष देते. अच्छा, म्हणजे तुमचे पैसे जर म्हणजे काटायला नाही पाहिजे होते हा. आणि काटले ते काटले, पण हक्काचे पैसे ठीक आहे, परंतु जे सुविधा म्हणजे भेटायला पाहिजे ते नाही भेटून राहिले, असं तुमचं म्हणणं आहे. तर हे म्हणजे गैरजिम्मेदारी आहे कोणाची, बाबूची नाही का? तर ठीक आहे, आता याबद्दल नाही का तुमच्या गावचे लोक जागरूक राहायला पाहिजे, बोलायला पाहिजे नाही का? बाकी अजून काही समस्या असेल ते सांगा. समस्या एवढीच आहे. अच्छा, पण मेन मुख्य आहे का तुमचं संडासचे जे पैसे आहे सरकारमार्फत भेटले ते नाही भेटले? नाही भेटले. अच्छा, ठीक आहे. तुम्ही आपल्या परीनं अजून एकदा बाबूसाहेबाला भेटा, सरपंचाला भेटा, विनंती करा. अजून काही म्हणजे कोणाकडून मदतीची अपेक्षा तुम्हाला? आता आपले इलेक्शन जे आहे, आमदार असो, खासदार असो किंवा नाही आपल्या गाव पातळीवर गावपातळीचे जे आहेत मेंबर लोक, ते मदत करायला पाहिजे. अच्छा, सामाजिक कार्यकर्ता म्हणजे मदत करायला पाहिजे. कोण म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणजे आपल्याला मदत भेटेल पाहिजे असं वाटतं? मदत भेटली पाहिजे. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुम्ही आपले म्हणजे कोणा दबावाखाली येऊन तर नाही बोलता सगळं? कोणाच्या दबावाखाली नाही. म्हणजे हे वास्तविकता का तुम्हाला अडचण आहे अडचण आहे म्हणून हां, बोलून राहिले. तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला नाही मिळाले हक्काचे पैसे मिळाले पाहिजे आणि हे सरपंच आणि सचिवादार तुम्हाला दिशाभूल होत आहे. इथं BDO सरावांनी लक्ष द्यायला पाहिजे. तसेच जिल्हाधिकारी याची नोंद घ्यावी आणि सर्वसामान्य जनतेचा हक्काचा पैसा त्यांना देण्यात यावे, निर्देश द्यावे. आणि हे जे दीर्घाई झाली आहे, हा निष्काळजीपणा ज्या सचिवमार्फत सरपंचामार्फत झाला आहे, त्याच्यावर कारवाई व्हावी ही अपेक्षा.